आणि भाजपनं दुसरी यादी आज जाहीर करण्याची शक्यता आहे। भाजपची दुसरी यादी आज जाहीर होऊ शकते आणि आजच्या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातली काही नावं असण्याची सुद्धा शक्यता आहे। भाजपकडून आज ही यादी जाहीर होऊ शकते। अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, आज कोणती नावं साधारणतः समोर येऊ शकतात? आपल्याला माहिती आहे निकिता, 2 दिवसांपूर्वी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली होती, त्याचबरोबर कोर कमिटीची देखील बैठक झाली होती। त्यामुळे जरी महायुतीचा फॉर्म्युला अजून तिढा जो आहे तो सुटलेला नसला तरी भाजपकडून मात्र काही नावं निश्चित करण्यात आलेली आहेत। आणि ज्याप्रमाणे भाजपच्या पहिल्या यादीमध्ये सगळे व्हीआयपी उमेदवार होते, तशा पद्धतीनं ती दुसरी यादी जी आहे ती असणार आहे आणि 25 उमेदवारांची ही यादी असेल असं सांगितलं जातंय। आज रात्रीपर्यंत ही यादी जाहीर केली जाणार आहे पक्षाकडून आणि त्या 25 मध्ये जवळपास 12 ते 13 नावं ही महाराष्ट्रातली असू शकतात असं देखील सांगितलं जातं। आता प्रामुख्यानं पाहायला गेलं तर अनेक मंत्र्यांना भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे। ज्याप्रमाणे राजस्थान असेल किंवा मध्य प्रदेश असेल तिथं जसं सूत्र ठरलं होतं तसंच सूत्र या लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे निश्चित केलेलं आहे भाजपनं। त्यामुळं काही मंत्र्यांची यामध्ये नावं असू शकतात, काही विद्यमान खासदारांची देखील नावं असू शकतात, त्याचबरोबर काही नवीन नावं देखील असू शकतात। ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले होते 23 जागांवर यापूर्वी 19 साली भाजपचे उमेदवार विजयी झाले होते, त्यामुळे 23 पैकी जवळपास 12 ते 13 जागांची नावं आज जाहीर केली जाऊ शकतात। त्यामध्ये नवीन चेहरे असू शकतात, विद्यमान खासदार असू शकतात आणि त्याचबरोबर सध्याच्या राज्य मंत्रिमंडळातले काही मंत्री देखील असू शकतात। हो संदीप, जाणून घेत राहू सविस्तरपणे। तुर्तास धन्यवाद।